गंगाफळ किंवा लाल भोपळ्याची भाजी करू। त्यासाठी अर्धा किलो गंगाफळ मी घेतलेला आहे। स्वच्छ धुवून पुसून त्याचे तुकडे करून घेतले, साल काढून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले। तेल घातल्यानंतर तेल गरम झालं, जिरं, मोहरी आणि मेथीदाणे घातलेले आहेत। एका हिरव्या मिरचीचे तुकडे ते घातलेले आहेत। सर्व छान परतलं गेलं की त्यामध्ये मी चिरून घेतलेला भोपळा सर्व घातलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1.5 चमचा गरम मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी गूळ आणि 2 कोकमचे तुकडे घातलेले आहेत। खूप छान लागतात चवीला। हे सर्व चांगलं मिक्स करून झाकण ठेवलेलं आहे। झाकणात पाणी घातलेलं आहे। 15 मिनिटांमध्ये मीडियम गॅसवर ही भाजी चांगली शिजली जाते। झाकणातलंच गरम पाणी त्यात घालून भाजी चांगली शिजू दिली आणि मग मी ती स्मॅश करून घेतलेली आहे। पहा, भाजी तयारच झालेली आहे। चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आपण नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब करा।